महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा 20वा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो आज पार पडणार आहे। विशेष म्हणजे यंदा थेट किल्ले रायगडावर येऊन मनसैनिक जे आहेत तो संपूर्ण वर्धापन दिन सोहळा जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः किल्ले रायगडावर येऊन महाराजांना अभिवादन करतील आणि त्याच्यानंतर जो आहे तो सदस्य नोंदणी अभियान जे ते आजपासून सुरुवात करणार आहे। अनेक मनसैनिक जे ते आता किल्ले रायगडावर दाखल होऊ लागलेले सध्याची ही दृश्य जी आहेत ती महाराजांच्या सदरेजवळची ज्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा पार पडला होता त्या ठिकाणावरच आता मनसैनिक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। इथे जेव्हा किल्ले रायगडावरती महाराष्ट्र सैनिक किंवा समस्त शिवप्रेमी जेव्हा इथे दर्शन घेतात तेव्हा एक प्रचंड ऊर्जा आणि एक स्फूर्ती असते आणि त्या प्रचंड ऊर्जा आणि स्फूर्तीच्या जोरावरतीच आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक वेगळी ऊर्जा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी सदस्य नोंदणी असेल ती एक प्रखर स्वरूपात असेल। सन्माननीय राजसाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर सन्माननीय अमितसाहेब ठाकरे देखील इथे आज येणार आणि ते देखील दर्शन घेतील। समस्त नेते मंडळी असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आता लगेचच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा मोठा मेळावा असणार जो वर्धापन दिनानिमित्तचा। मावळ्यांना जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केलं तसे महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्राला साथ घातलेले सन्माननीय राजसाहेबांनी की आपण सुद्धा या महाराष्ट्राच्या हितासाठी आणि तरुणांच्या रोजगारासंदर्भात असतील प्रश्न, काही महाराष्ट्र शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, असे प्रश्न आहेत। हे प्रश्न सोडवण्यासाठी आज आपण महाराष्ट्राला एक नवीन दिशा देण्यासाठी, एक नवीन दिशा घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीला नतमस्तक होऊन या 20वा पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। आज मनसे अध्यक्ष यांचं बोलणं काय असेल आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर मनसे अध्यक्षांसोबत कोण कोण असणार, कारण की संपूर्ण ठाकरे कुटुंब जे ते या ठिकाणी दाखल झाले, त्यासोबतच मनसेचे अनेक नेते जे ते रात्रीपासूनच जे ते रायगडामध्ये दाखल झाले होते आणि आता मनसैनिक जे ते सकाळपासूनच किल्ले रायगडावर येताना पाहायला मिळतात। त्यामुळे आजचा हा वर्धापन दिन सोहळा आणि त्याच्यानंतर सभासद नोंदणीची सुरुवात यावेळी नेमकं राज ठाकरे काय कालमंत्र देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा रायगड। तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचं आपण पाहतोय। राज ठाकरे नेमकं काय संबोधित करतात याची देखील उत्सुकता आहे आणि मनसेच्या नव्या राजकीय वाटचाली संदर्भात राज ठाकरे काही संकेत या सदस्यता नोंदणी अभियानाच्या माध्यमातून आणि आपल्या संबोधनाच्या माध्यमातून देऊ शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जाते। राज ठाकरे किल्ले रायगडावरती काही क्षणामध्ये पोहोचतील, तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सदरेवर त्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर मनसेच्या सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ होणार आहे। राज ठाकरे यांनी ट्विट करून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या संदर्भातली माहिती आधीच दिलेली होती। रायगडानं महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच आहे, पण शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार सुद्धा हा किल्ला आहे आणि अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरू करतोय असं राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणालेले होते। अमित जी नमस्ते।